भर दिवसा महिलेला घरातून उचललं, जागी चटक, सेक्सवर्धक गोळ्या खायची चटक. हा काय प्रकार? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. बाहेरून साधी वाटणारी ही महिला आतून किती भयानक आहे याची कल्पनाही कुणाला नव्हती. एक नवरा, एक बायको, घराच्या चार भिंतीत सुरू असलेली रोजची झुंज. तो जेव्हा घरी यायचा तेव्हा तिच्यासाठी भीती वाढायची. दार उघडण्याचा आवाज आला की तिच्या काळजाचा ठोका चुकायचा. आज काय होणार? आज पुन्हा तो बदललेला असेल का? असा प्रश्न तिच्या मनात रोज उभा राहत होता. कारण त्याची एक सवय हळूहळू तिचं आयुष्य उद्ध्वस्त करत होती. तो सतत काही गोळ्या घ्यायचा. त्या साध्या नव्हत्या, सेक्सवर्धक गोळ्यांची त्याला चटक लागली होती. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं. पुरुष आहेत, कधी कधी असं होतंच, असं स्वतःलाच समजावलं. पण त्या गोळ्यानंतर त्यांचं वागणं पूर्णपणे बदलायचं. आवाज चढायचा, डोळे लाल व्हायचे आणि मग सुरू व्हायचा तो भयानक छळ. शारीरिकच नाही तर मानसिक छळही. अपमान, संशय, धमक्या. कधी हात उचलला जायचा तर कधी शब्दांनीच तिला संपवलं जायचं. शेजारच्यांना काही कळू नये म्हणून ती सगळं गप्पपणे सहन करत होती. संसार आहे, निभावून घ्यायचंच या विचाराने तिने अनेक वेळा डोळ्यातलं पाणी गिळलं. तिने खूप दिवस सहन केलं. कदाचित तो बदलेल, कदाचित परिस्थिती सुधारेल, कदाचित संसार सावरता येईल या आशेवर ती शांत राहिली. माहेरच्यांना सांगितलं नाही, समाजात बदनामी नको म्हणून गप्प बसली. पण दिवसेंदिवस हा त्रास वाढतच गेला. तिची झोप गेली, हसू हरपला आणि आयुष्य फक्त भिंतींवर चालू लागलं. अखेरीस तिची सहनशक्ती संपली. जेव्हा मनुष्याला रोज रोज जखमा मिळतात तेव्हा एक दिवस मनात काहीतरी तुटतं आणि त्या दिवशी निर्णय घडतो. त्या रात्री सगळं अगदी शांत होतं. घरात नेहमीसारखं वातावरण होतं. तिने प्रेमाने त्याला दूध दिलं. बाहेरून पाहिलं असलं तर कुणाला संशय आला नसता, पण त्या दुधात एक वेगळंच सत्य मिसळलं होतं. त्या क्षणी तिच्या मनात अनेक वर्षांचा छळ, वेदना, अपमान एकाच वेळी उसळून आला होता. तिने आधी विष देऊन पाहिलं. वाटलं सगळं इथेच संपेल, पण काहीच परिणाम झाला नाही. तो तसाच होता, जिवंत. दिवस गेले, तिच्या मनात भीती वाढत गेली. आता जर कळलं तर, आता जर तो पुन्हा मारायला आला तर. मात्र काही दिवसांनी अचानक त्याची तब्येत बिघडली. अंग थरथरायला लागलं, श्वास घेणं कठीण झालं. घाबरलेल्या अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू झाले. काही क्षण तिला वाटलं कदाचित तो वाचेल आणि सगळं तसंच सुरू होईल. पण काही तासात डॉक्टरांनी मृत घोषित केलं. घरात शांतता पसरली, पण ती शांतता सुटकेची नव्हती तर भीतीची होती. सुरुवातीला कुटुंबाने हा मृत्यू आजारामुळे झाल्याचं सांगितलं. सगळं व्यवस्थित पार पडावं यासाठी प्रयत्न झाले, पण दफनविधी कुठे करायचा यावरून अचानक वाद झाला आणि हाच वाद संशयाचं बीज ठरला. नवऱ्याच्या भावाला काहीतरी खटकत होतं. मृत्यू इतका अचानक का झाला? पोस्टमॉर्टम का टाळलं जात आहे? त्याने थेट पोलिसांना माहिती दिली आणि इथून प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले. मृत्यू केवळ विषामुळे नव्हता, गळा आणि छातीवर दाब दिल्यामुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलीस चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तिने नकार दिला, पण प्रश्नांवर प्रश्न, पुरावे आणि सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर अखेर ती कोसळली. डोळ्यात अश्रू, आवाज थरथरत तिने सगळं कबूल केलं. विषाचा परिणाम सुरू झाल्यावर तो कमजोर झाला होता. त्याच्या शरीरात ताकद नव्हती आणि त्या क्षणी अनेक वर्षांच्या वेदनेचा स्फोट झाला. तिने गळा आणि छाती दाबून त्याला संपवलं, कारण तो वारंवार सेक्सवर्धक गोळ्या खाऊन तिला मारायचा, छळायचा, तिचं आयुष्य नरक बनवलं होतं. आज ती महिला अटकेत आहे. कायद्याच्या नजरेत ती आरोपी आहे, पण समाजाच्या नजरेत हा प्रश्न अधिक खोल आहे. ती गुन्हेगार आहे का, की वर्षानुवर्षांच्या अत्याचाराची बळी? कारण अशा अनेक महिला आजही घराच्या चार भिंतीत गप्पपणे हे सगळं सहन करत आहेत. भीती, लाज, समाज, संसार या सगळ्यांच्या ओझ्याखाली दबून जात आहेत. आणि कधी कधी या न संपणाऱ्या वेदना अशाच एका भयानक शेवटाकडे नेतात. हा केवळ एक गुन्हा नाही, हा आरसा आहे समाजाचा.